नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी फूडी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज बघणार आहोत ओल्या बोंबिलाचा रस्सा। घ्यायचा आहे लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर सर्व मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर कढईमध्ये तेल टाकून आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्या गरम झालेल्या तेलामध्ये हे सर्व वाटण आपल्याला टाकायचं आहे, एकत्र करायचं आणि त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून टाकायचे। हे घेतलेले बोंबील, ओले बोंबील घेतलेले आणि चांगले ते बारीक साफ करून धुवून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर घेतलेले लाल तिखट, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि हळद हे सर्व जो आपण मसाला परतायला लावलेला आहे कढईत त्याच्यामध्ये सगळं ते मिक्स करायचं आणि चांगलं मसाला शिजेपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। म्हणजे टोमॅटो थोडं शिजल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे मीठ। चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत आणि ते चांगलं ढवळून घेणार आहोत। टोमॅटो चांगले शिजली का त्यामध्ये आपल्याला हवा तेवढा रस्सा, तेवढा पाणी आपण जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी आपण त्या वाटणामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या वाटणामध्ये नंतर आपण हे साफ करून घेतलेले आहेत बोंबील, त्यामध्ये कोकमाचा अगळ घालायचा आहे जेणेकरून ओल्या बोंबलाचा वसटपणा निघून जाईल। त्यामुळे आपल्याला त्यामध्ये कोकमाचा आगळ घालायचा आणि चांगलं त्याला चोळून किंवा मिक्स करून असं घ्यायचं आहे। आणि मग हे सर्व बोंबील आपण जो मसाला केलेला आहे, आता जे रस्सा बनवलेला आहे, कालवण जे बनवलेले आहे त्या कालवणात ते सोडलेले आहे। अशा प्रकारे तयार झाले आहे हे चमचमीत ओल्या बोंबलाचा रस्सा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।